गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। जय सियाराम। गुरुनामात तल्लीन होऊन फक्त आणि फक्त गुरूंच्या दर्शनाचा ध्यास घेतलेल्या या वसुंधरा पदयात्रेमध्ये मी रेणुका पाटील तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। तुम्ही पाहत आहात वसुंधरा पदयात्रा 2025 जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या तेलंगणा उपपीठावरून 27 सप्टेंबर 2025 रोजी। परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या दिव्य मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून ही वसुंधरा पदयात्रा सुरू झालेली आहे। आज आहे दिनांक 14 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार आणि आज आहे या यात्रेचा 18वा दिवस। वसुंधरेचं संरक्षण करा, झाडे लावा, झाडे जगवा असा मोलाचा संदेश देणारी ही वसुंधरा पदयात्रा। चला तर मग पाहूया आजच्या या मंगलमय दिवसाचे पहिले सत्र। जय सियाराम। ಗುರುಗಳ ದರ್ಶನ ಮತ್ತು ಗುರುಗಳ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಮೀಸಲಾಗಿರುವ ಈ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆಗೆ ನಾನು ರೇಣುಕಾ ಪಾಟೀಲ್ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ತೆಲಂಗಾಣ ಯಾತ್ರೆಗೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ। ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಸಂಕಲ್ಪನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2025 ರಂದು ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ತೆಲಂಗಾಣ ಉಪಪೀಠದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆ 2025 ಅನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ। ಇಂದು ಮಂಗಳವಾರ 14 ಅಕ್ಟೋಬರ್ 2025 ಮತ್ತು ಇಂದು ಯಾತ್ರೆಯ 18ನೇ ದಿನ। ಈ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆಯು ಪೃಥ್ವಿಯನ್ನು ರಕ್ಷಿಸುವುದು, ಮರಗಳನ್ನು ನೆಡುವುದು ಮತ್ತು ಮರಗಳನ್ನು ಜೀವಂತಗೊಳಿಸುವುದರ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ। ಹಾಗಾದರೆ ಇಂದಿನ ಮೊದಲ अधिवेशन ನೋಡೋಣ। प्रातःकाळी सुमधुर अशा गायनाने काकड आरती संपन्न झाली। बेळिಗ್ಗೆ काकड आरतीयು सुमधुर गायनದೊಂದಿಗೆ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು। काकड आरती नंतर लगेचच संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानाच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले। काकड आरती यादा ಕೂಡಲೇ ಅನಂತ ಶ್ರೀ ವಿಭೂಷಿತ್ ಜಗದ್ಗುರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಯನ್ನು ಷೋಡಶೋಪಚಾರ ವಿಧಾನದಲ್ಲಿ ಅತಿಥಿಯರ ಕೈಯಲ್ಲಿ ಪಥದ ವೈದಿಕರು ಪೂಜಿಸಿದರು। सर्व यात्रिकांसाठी यात्रा प्रशासनाने चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती। सर्व यात्रिकांनी चहा नाश्ता घेतला आणि पुढील यात्रेला निघाले। यात्रा आडಳಿತ मंडळीಯು
ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಚಹಾ ಮತ್ತು ತಿಂಡಿಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿತ್ತು. ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಚಹಾ ಮತ್ತು ತಿಂಡಿಗಳನ್ನು ಸೇವಿಸಿ ಮುಂದಿನ यात्रेಗೆ ಹೊರಟರು. सुंदर अशा रथात पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना विराजित करून यात्रा पुढील प्रवासाला निघाली. ಮೆರವಣಿಗೆಯು ತನ್ನ ಮುಂದಿನ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಆರಂಭಿಸಿತ್ತು. ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಸುಂದರವಾದ ರಥದಲ್ಲಿ ಇರಿಸಲಾಯಿತು. परमपूज्य रामानंदाचार्यजींना शिस्त खूप प्रिय आहे. म्हणूनच ही वसुंधरा पदयात्रा सुद्धा अतिशय शिस्तीत चाललेली आपल्याला दिसते. या पदयात्रेला शिस्तीत चालवण्याचं काम सुरक्षा पथक करत असते. या पथकाद्वारे यात्रेला शिस्तीत चालवणे, यात्रेकरूंना रांगेत उभं करणे अशा सर्व सेवा केल्या जातात. रस्त्याच्या एका कडेने अतिशय शिस्तबद्ध चालताना ही वसुंधरा पदयात्रा आपल्याला दिसते. त्याच्या मागे परमपूज्य रामानंदाचार्यजींचे मार्गदर्शन आणि सुरक्षा पथकाची सेवा आहे. ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಶಿಸ್ತು ತುಂಬಾ ಇಷ್ಟ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಈ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆಯು ಸಹ ಬಹಳ ಶಿಸ್ತಬದ್ಧವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವುದು ನಮಗೆ ಕಾಣುತ್ತಿದೆ. ಈ ಪದಯಾತ್ರೆ ಶಿಸ್ತಬದ್ಧವಾಗಿ ನಡೆಯುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲು ಭದ್ರತಾ ತಂಡ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದೆ. ಈ ತಂಡವು ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಶಿಸ್ತುಬದ್ಧವಾಗಿ ನಡೆಸುವುದು, ಸರತಿ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುವುದು ಮತ್ತು ಪ್ರಯಾಣಿಕರೊಂದಿಗೆ ದಯೆಯಿಂದ ವರ್ತಿಸುವುದು ಮುಂತಾದ ಎಲ್ಲ ಸೇವೆಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತದೆ. ರಸ್ತೆಯ ಒಂದು ಬೇಳೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಶಿಸ್ತುಬದ್ಧವಾಗಿ ನಡೆಯುವುದೆಂದು ನಾವು ನೋಡುವ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆಯು ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಭದ್ರತಾ ತಂಡಗಳ ಸೇವೆಗಳಿಂದಾಗಿ.
मोरगाव, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली या ठिकाणी सकाळचा अल्पोपहार देण्यात आला. ಕವಟೆ ಮಹಾಕಾಳ ತಾಲೂಕೆ, सांगली ಜಿಲ್ಲೆ, मोरगाव ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಿನ ಉಪಹಾರವನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे रथातच पंचोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व यात्रिकींना अल्पोपहार देण्यात आला. पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ರಥದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಉಪಹಾರವನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. या अल्पोपहारासाठी अन्नदान केले आहे गोदावरी संजय भोकरे यांनी. त्यांना खूप खूप ಅಭಿನಂದನ್. ಈ ಅಲ್ಪೋಪಹಾರದಕ್ಕೆ ದಾನ ಮಾಡಿದ ದಾನಿಯ ಹೆಸರು ಗೋದಾವರಿ ಸಂಜಯ್ ಭೋಕರೆ. ಅವರಿಗೆ ಅನೇಕ ಅಭಿನಂದनಗಳು. यात्रा प्रशासनाद्वारे अल्पोपहाराच्या ठिकाणी 12 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तेव्हा तेथे सरपंच देशिंग, तालुका कवठे महांकाळ प्रवीण पवार, सामाजिक कार्यकर्ते देशिंग प्रकाश पवार आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. ಯಾತ್ರಾ ಆಡಳಿತವು ಅಲ್ಪೋಪಹಾರ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ 12 ಸಸಿಗಳನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ सरपंच देशिंग, तालुका कवठे महांकाळ श्री प्रवीण पवार, सामाजिक कार्यकर्ते देशिंग श्री प्रकाश पवार ಈ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. आजकाल आपण पाहतो की मानवाने वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण केल्या, त्यामध्येच वाहनाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पण आपण विचार केला तर वाहनाला लागणारे जे पेट्रोल, डिझेलचा वापर हा मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतो. वाहनातून निघणाऱ्या धुरांमधून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर ही संयुगे हवेत मिसळतात. हवा दूषित होते आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे जीव धोक्यात येऊ शकते. जर हा दुष्परिणाम, ही हानी टाळायची असेल तर सार्वजनिक वाहनाचा वापर करावा लागेल. शक्यतो वाहनाचा वापर टाळावा. ಇಂದು ಮಾನವರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯು ವಾಹನಗಳು ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಅನುಕೂಲಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿಕೊಂಡಿರುವುದನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. ಆದರೆ ವಾಹನಗಳಲ್ಲಿ ಬಳಸುವ ಪೆಟ್ರೋಲ್ ಮತ್ತು ಡೀಸೆಲ್ ಮಾನವ ದೇಹಕ್ಕೆ ಹಾನಿಕಾರಕ ಎಂದು ನೀವು ಎಂದಾದರೂ ಯೋಚಿಸಿದ್ದೀರಾ? ವಾಹನಗಳ ಹೊಗೆಯಿಂದ ಹೊರಬರುವ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಆಕ್ಸೈಡ್, ಕಾರ್ಬನ್ ಮೊನೋಆಕ್ಸೈಡ್ ಮತ್ತು ಸಲ್ಫರ್ ಸಂಯುಕ್ತಗಳು ಗಾಳಿಯೊಂದಿಗೆ ಬೆರೆತು ಗಾಳಿಯನ್ನು ಕಲುಷಿತಗೊಳಿಸುತ್ತವೆ ಮತ್ತು ನಾವು ಉರಿಸಲಾಡುವ ಅವು ನಮ್ಮ ದೇಹವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತವೆ. ಅದು ಜೀವಕ್ಕೆ ಅಪಾಯಕಾರಿ ಆಗಬಹುದು. ಈ ಅಡ್ಡಪರಿಣಾಮಗಳನ್ನು ಮತ್ತು ಹಾನಿಗಳನ್ನು ತಪ್ಪಿಸಬೇಕಾದರೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಾರಿಗೆಗಳನ್ನು ಬಳಸಬೇಕು. ಸಾಧ್ಯವಾದರೆ ವಾಹನಗಳನ್ನು ಬಳಸುವುದನ್ನು ತಪ್ಪಿಸಿ ಮತ್ತು ದೂರ ಕಡಿಮೆ ಇದ್ದರೆ
ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ. गोंदवले महाराज मठ, खरसिंग फाटा, तालुका कवठे महाकाळ, जिल्हा सांगली या ठिकाणी सर्व यात्रिकींना दुपारचा महाप्रसाद दिला गेला. सांगली जिल्हे या कवठे महाकाळ ತಾಲೂಕೆಯಲ್ಲ ಗೋಂದವಲೆ ಮಹಾರಾಜ್ ಮಠ ಖರ್ಸಿಂಗ್ ಫಾಟಾದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. महाप्रसादाच्या ठिकाणी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले. ಮಹಾಪ್ರಸಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ವಿಧಾನದ ಪಾರಂಗತರಾದ ಪುರೋಹಿತರು ಅತಿಥಿಯರ ಕೈಯಲ್ಲಿ ಷೋಡಶೋಪಚಾರ ವಿಧಾನದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಿದರು. पूजेनंतर सर्व यात्रिकींना महाप्रसाद देण्यात आला. या महाप्रसादासाठी अन्नदान केले आहे ಗೋಂದವಲೇಕರ್ ಮಹಾರಾಜ್ ಮಠ್ यांनी. ಪೂಜೆಯ ನಂತರ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. ಈ ಮಹಾಪ್ರಸಾದಕ್ಕೆ ಗೋಂದವಲೇಕರ್ ಮಹಾರಾಜ್ ಮಠ್ ಅನ್ನದಾನ ಮಾಡಿದ್ದೆ. यात्रा प्रशासनाद्वारे महाप्रसादाच्या ठिकाणी 29 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तेव्हा तेथे प्रदीप सवाशे महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठ, खरसिंग, तालुका कवठे महाकाळ हे मान्यवर उपस्थित होते. ಯಾತ್ರಾ ಆಡಳಿತವು ಮಹಾಪ್ರಸಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ 29 ಸಸಿಗಳನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಪ್ರದೀಪ್ ಸವಾಶೆ ಮಹಾರಾಜ್, ಬ್ರಹ್ಮಚೈತನ್ಯ ಗೋಂದವಲೇಕರ್ ಮಹಾರಾಜ್ ಮಠ್, ಖರಸಿಂಗ್, ತಾಲೂಕಾ कवठे महाकाळ ही गण्यरू उपस्थितीदारो. या पद्धतीने आजचे हे मंगलमय सत्र इथेच संपते. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. जय सियाराम. ಈ ರೀತಿ ಇಂದಿನ ಶುಭ ಅಧಿವೇಶನ ಇಲ್ಲಿಗೆ ಕೊನೆಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಮುಂದಿನ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಜೈ ಸಿಯಾರಾಮ್. ಗುರು ಮಾೌಲಿ ನರೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಜಯ ಜಯ ಯೋಗಿಯ ನಾಣಿಸವಾಸಿ ನಾಥ